श्री स्वामी समर्थ. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेवाय नमः. नमो नमोजी पंढरीराया, पंढरीनाथा प्राण सखया, विश्व हिची तुझी माया, तुझी श्रेष्ठ सर्वोत्तम. तुझे घडावे मज दर्शन, तेने होईन मी पावन. नाम तुझे मुके गायन, जाईन गावा मोक्षाच्या. तू भक्ताचा माय बाप, तूच हरिसी संसार ताप. तव नामाचा नित्य जप, भाग्यवंत करिता ते. दर्शन तुझे घडावया, नाम तुझे मुखी यावया. पंढरी यात्रा घडावया, लागे पुण्य पदरास. पुण्य जोडाया पदरास, श्रेष्ठ एकतो मलमास. जो अधिक पट पुण्यास, घालत असे भक्तांच्या. पुण्याने पापाचे शारण, पुण्याची होय उद्धारण. पुण्य परोपकार घडून, अनेक पुण्य पदरी पडे. गताध्यायी मलमासास, आचरिता पुण्य आले पदरास. त्यातील एक दिनाचे खास, दान येई देई ऋषिकन्या. जे पुण्यदान हाती घडता, पिशाचिनी जगती उद्धारून गेली शेवटी. एक महात्म्य पुण्याचे, लक्ष्मी स्वदे नारायण. आता तुझ लागी कथन, 3 स्नानाचे महिमान. सांगतो ते ऐकिजे. शक्ती नाही जया शरीरी, तो कैसे एक मास भरी. स्नान करेल अशा परी, एक उपाय सांगतो. जरी न घडे 30 दिवस, स्नानदान जप प्राण्यास. तरी फक्त 3 दिवस श्रद्धेने सारावा. 3 दिवस स्नान करावे, दान जे पुण्य कमवावे. ते किती थोर त्याचे गोडवे, या कथेत पाहतो. पूर्वी दक्षिण भागात पैठण नामक एक क्षेत्र होते, अतिपवित्र. उभे नदी काठासी, ते ग्राम ब्रह्मवृंदाचे गोमती. घोष वेदांचे, पुण्याचरण सर्वांचे, पवित्र आणि मंगल. त्या ग्रामात एक ब्राह्मण, नाम त्याचे धर्मशर्मा जाण. सदाचारे भगवत चिंतन करून राहे गावात. पतिव्रता त्याची नारी, काशी नामे ती सुंदरी. गृहदक्ष ती संसारी, परस्परा अनुकूल. परी संतान नव्हते पोटी, म्हणून दोघे होती कष्टी. दुःख विसरण्याकरिती भक्ती, सदैव एका कृष्णाची. प्रपंच करुणी काया झिजली, वृद्धत्व दशा देहा आली. गात्री एक क्षितिली झाली, न होय उपास उपासना. परी अंतरी अनुसंधान, होती लागले त्याचे जाण. कृष्ण गोविंद हरी नारायण, अखंड गातीचा नामास. ऐसे वर्तत असता दोही, मलमास तो आला पाही. पत्नी मने घडणार नाही, नेम नित्य स्नानाचा. तरी आता काय करावे, कोणत्या व्रत आचरावे. पुण्य कैसे जोडून घ्यावे, या मासाची पदरात. शक्ती नाही स्नान कराया, द्रव्य नाही दान द्या. वाटे काळ न जाईल वाया, पुण्य संचय वाचुनी. येईन मास भरी करिता जाण, देहात नाही आपल्या त्राण. तरी 3 दिवसाची व्रत पूर्ण, करूया आपण उभयता. हा निश्चय मानस धर्म, करुण मानसी. आठविला तो ऋषिकेशी, म्हणते सहाय्य तो आम्हासी. हो ह्या व्रत आचरणी, पती पत्नी दोघे जण, एकमेकाचा हात धरून. पहाटेच स्नाना लागून, जाती नेम करुनी. पवित्र गंगा स्नान करुनी, प्राप्त काळी अर्घ्य देऊनी. सचित दोघे येती परतुनी, आपल्या स्वग्रहास. स्नाना उपरी देवपूजना, पती बैसे घालून आसना. पत्नी गंध उगाळून त्यांना देई श्रद्धेने. गंध उगाळी गुंफी माळा, हरिनामाच्या मुखास जाळा. दूध वाटी दे नैवेद्याला, लावी आरती तपकात. उभय संपादावी पूजा, ब्राह्मण जाई मग स्व काजा. पाक शिवजी ग्रही दक्षजा. विप्रभोजना कारणे, मध्यानी विप्र बोलावून. भोजन दान दक्षिणा देऊन, भावे करिता त्याचे पूजन. मानून हरी रूप तो, यथाशक्ती अपोपदान. कधी धृत ते कधी स्वर्ण, दीपपूजनी देती दान. अधिक मासानिमित्त ऐसे करता 2 दिवस, पूर्ती झाली नित्य नियमास. थोडे कष्ट जरी देहास, मनी अपार आनंद. 3रे दिवशी पहाटेस, जात असता ते स्नानास. एक पिशाच वाटेस, आडवे त्याच्या येतसे. शरीर अकराळ विक्राळ, देह अवघ्या केसाळ. दात भेसूर, डोळ्यात जाळा, वाटेत ये आडवे. पिशाच ते महाभेसूर, उभे समोर दिगंबर. ब्राह्मणी आत डोळ्यावर, धरी भयाने ते धवा. दोघे मनी ते चिंता दूर, कैसे स्नान न घडणार. नेम आपुला मोडणार, विघ्न आले आडवे. म्हणती देवा नारायणा, धावत येई मधुसूदना. जे दे पवित्र स्नाना, नियम आमचा मोडेल. तव ते पिशाच थोडे थोडे, हळूहळू येई पुढे. विप्र हात तयास जोडे, मने वाट सोडावी. विप्र भयभीत होय मानसी, मिटून घेई डोळ्यासी. तो पिशाच लागे पायासी, करी न मन तयाती. आहो अहो जी विप्रवर, भयचिंता दूर सार. मी न पीडा करीन धरा, मनी हाची विश्वास. पुण्यवान
तुम्ही दंपती दर्शन घडले तुमचे मजप्रतीस, सत्संगाने पालटे मते स्मरण अनेक जन्माचे, पूर्वजन्माचे होण स्मरण, पिशाच बोले विप्रा लागून, पावन झालो तुझे दर्शन घडता मी भूदेव, पूर्वीचा मी सावकार, मज जवळी धन अपार, परी न येई कधी विचार, मनी दान धर्माचा, माझ्या धना नव्हता पार, सुख सौख्य ग्रह अपार, पुत्र पौत्र होते सुंदर, अज्ञान पालक सद्गुणी, परी मी एक अवगुणी, दानही न दिले स्वप्नी, द्रव्य लोभ केवळ मनी, धन जोडित मी राहिलो, मी न पदरी पुण्य जोडले, स्नानदान ना जप केले, विप्रधनी न जीव घातले, ऐसा घोर पातकी, पुढे येता महामारी, रोग लागला तो शरीरी, देह सोडता यमद्वारी, जाचणी झाली अपार, यमदूताने केले तांडन, कुंभी पकादी घालून, तप्त लोहास भिडवून, भू शासन ते दिले, मी अति दुःख भोगले, नाना पिढे देहा छळले, तरीही न भोग माझे चुकले, चांडाळ योनीत ढकलला तिसरे जन्मी, भिल्ल झालो चौरकर्मी, करू लागलो लोकाचे प्राण, घेऊ लागलो पापराशी, वाढल्या अयोग कर्मी, अशी करीत फिरलो नाना योनीत, आणि आता असे भोगित पिशाची योनी ही हिन, परी भाग्योदय आज झाला, तुमचा दर्शना लाभ घडला, वाटते मुक्ती मिळेल मला केवळ तुझ्या दर्शने, पिशाची इतके बोलला, हात जोडून उभा राहिला, तेने विप्र भयमुक्त झाला, आणि काय बोले, मी एक दारिद्र्य ब्राह्मण, जवळी नाही माझ्या धन, मला न शक्य दान धर्म, न गडेची साधना, मात्र आता अधिक मास करू लागले एक व्रतास, त्याचा आज तिसरा दिवस, जातो गंगा स्नानाते, स्नान करून या परत येऊ आम्ही जाणे निश्चित, तू स्वस्थ राहतेत असेल जरी का विश्वास, ऐसे बोलून स्नानास जाता पिशाच राहिले मागुता, वाट पाहे मने आता विप्र येईल परतून, आशा पाशी गुंते प्राणी, आशा नुरते भरती ती जणी, पुरी न होते आशा जीवनी, खोटे मगजळ आशेचे, आशा न चुके कोणासी, असो ताप तापसी वा संन्यासी, भूत किंवा पिशाचासी, आशा काही सुचेना, असो रंक किंवा राव, आशेचा सर्वत्र घोर प्रभाव, आशा नाचवी सर्व सदैव, तालावरती आपुल्या, आशा जयाने त्यागावी, तेनेची मुक्ती भोगावी, निराश दुःखा भोगावी, म्हणून आशा नसो धरावी, पिशाच ह्या शीत गुंतले, विप्र येईल म्हणून बसले, वाट लक्ष्मी ती भले केव्हा देईल दंपती, याचक लक्ष्मी तो दात्यास, भुकेले जैसे अन्नास, किंवा तुषार्थ उदकास, तैसी पाहे वाटतो, तोच विप्र झाला पाहता, पुढे होऊन नववी माता, मनी मुक्ती द्यावी आता, ज्ञानवंता मजलागी, विप्रा घालून दंडवत, उभे राहे जोडून हात, आशा साठली डोळ्यात, मने कृपा करावी, तयाचे ऐकून करुणा, वचन द्रयाविले त्या विप्राचे मना, त्याने हाती उदकी घेऊन साक्षी केले भगवंता, मलमासीचे जे मी व्रत आचरिले 3 दिवसात, त्याचे फल जे असेल सांप्रत, तरी ते ययासी अर्पितो, संकल्प ऐसा करुणी, उदक वाहता ते चरणी, तो काय आले घडूनी, सावध चित्ती परिसावी, भक्ताचा महिमा वाढवित, आणि आपले वृद्ध राखीत, श्रीहरी विमान पाठवित, झाला स्वर्गामधून ते, स्वर्गातून आले विमान, दूत ते पुढे होऊन, पिशाच्या दिव्य देही करून बैसविते विमाने, तो हात जोडून विप्रास, म्हणे तुझ्या पुण्य खास, मी पावलो रे मुक्तीस, थोर थोर तव पुण्य, तू भूदेवा परोपकारी, पुण्य घातले माझ्या पदरी, उधरे माझे भाग्यपरी तुझ्या पुण्यदानाने, ऐसे महात्म्य स्नानाचे सांगितले 3 दिवसाचे, लक्ष्मी आणि नारायणाचे संवादामधून या, इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत गोविंदने विरचित, सप्तदशो अध्याय गोडा, इति श्री अधिक मास महात्म्य सप्तदशो अध्याय. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.